आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने पाचोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि 28 नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे, पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बांधवांचे, मतदार राजांचे मनापासून आभार मानेल, त्यांना सगळ्यांना धन्यवाद देईल की लोकांना असं वाटत होतं की हा एकटा आहे आणि हे सगळे एकत्रित आलेले आहे। मला असं वाटतं की या पाचोरा शहरातल्या जनतेने तेच हेरलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोरप्पाला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करताय। परंतु आज मला वाटतं पाचोरा शहराने, या मतदार राजांनी हे सिद्ध करून दिलं, स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी, किशोरप्पा तू भिवू नकोस, आम्ही सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत, हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं। तमाम जनतेने प्रचंड उत्साहामध्ये हार फुलांनी माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता। त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं ते निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि 28च्या 28 उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं। अप्पासाहेब, विरोधकांनी सांगितलं होतं की पाणी पुरवठ्याचा फार मोठा प्रश्न होता, आजही शहराला 8 दिवसाआड हिवाळ्यामध्ये पाणी मिळतंय, यावर आपण काय सांगा? हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। ऑलरेडी 11 महिन्यापूर्वी जेव्हा मी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला, हे किशोरप्पा मी काय केलं नाही हे सांगण्याची हिंमत आणि ताकद ठेवतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या पाचोरा शहराची पाणी पुरवठा योजना ही 2007 मध्ये ज्यावेळेस मंजूर झाली, त्यावेळेस या पाचोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं 30-35 हजार लोकसंख्या होती। ती 2007 मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टर्मला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने 2017 मध्ये तब्बल 10 वर्षांनी तिला कार्यान्वित केली। परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन 2007चं पॉप्युलेशन 2017 मध्ये त्या पाईपलाईनचं काम चालू झालं, आज 2025 आहे। मधल्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला, या शहराची वाढ निर्माण झाली, तर आत्ताचं पॉप्युलेशन 1,00,000-1.25 लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे। तेव्हा पॉप्युलेशन 25,000 होतं, आज मतदान 60,000 आहे। एवढा मोठा फरक या मागच्या 10 वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल 60 करोड रुपये तिची टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम चालू झालं आणि त्याच केटीवेअर मधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या 6 महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं 1-2 दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही। पण मी याच्यावर थांबलो नाही। माझा मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावरून। आम्ही दोघांचा सर्वे केला, दोघांचा DPR तयार केला, परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता, म्हणून आपण 350 करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला, त्याचा DPR तयार केला आणि आता ते प्रपोजल आपलं नगर विकास मंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आत्ताचे शिवसेनेचे शिंदे साहेबांकडे ते प्रपोजल चाललेलं आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षभराच्या आत 350 करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन 24/7 शुद्ध पाणी, मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल, याची ग्वाही मी या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे की पाचोरा शहर किशोरप्पा जे सांगेल
त्याला 100% मान्यता देते, कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती नाही. जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोरप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोरप्पाला तेवढाच विश्वासात या ठिकाणी घेते. आप्पासाहेब अतिक्रम घरं 35 ते 3600 या नगरपालिकेचे ते अजूनही नावात लागण्यात आलेले एक टप्पा झाले, पण आता पुढचा टप्पा काय होणार आहे? आपल्याला पाचोरा शहरामध्ये जवळपास 3600 घरं हे अतिक्रमणधारक आहेत आणि माझा मागच्या 5-7 वर्षापासूनचा हा लढा चालू. मान्यता आणून या 3500 घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही. मग घरकुल का देऊ शकत नाही? तर केंद्र सरकारचा असा नियम आहे की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही तिथं घरकुल मंजूर करू शकत नाही. हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणधारक आहेत. म्हणून मी 2017 मध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला. त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब असताना अधिवेशनामध्ये हा निर्णय लावला की 2011 पूर्वीचे जे कोणी अतिक्रमणधारक असतील या सगळ्या अतिक्रमणधारकांची जागा ही त्यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खऱ्या अर्थाने 2017 नंतर या वाटचालीला सुरुवात झाली. परंतु प्रश्न असा होता की ही जर का जागा त्यांच्या नावाने करायची असेल तर ती जागा मोजणं गरजेचं आहे. जर जागा मोजणं गरजेचं असेल गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी पाहिलं की एका व्यक्तीला जर मोजणी करायची असेल तर 7-8-10 हजार रुपये त्याला खर्च आहे. मग जर ती फी त्याच्याकडून न वसूल करता, कारण तो पहिलेच त्रासलेला आहे, अतिक्रमणधारक आहे, माझा प्रयत्न होता की ही जी फी आहे ही जर का शासनाने भरली, डीपीडीसीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब जनतेला 7-8-10 हजार रुपयाचा जो मोजणीचा फटका आहे तो फटका बसणार नाही. ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 20 लाख रुपये पाचोरा नगरपालिकेनी आणि 20 लाख रुपये भडगाव नगरपालिकेनी ही मोजणीची फी भरली. ती अर्ध्याच्या वर घरं मोजले गेले आणि त्याला कायम करण्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित आहे. आपण शेवटचा प्रश्न, आपण 28 नगरसेवकांचे आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष फॉर्म भरला, आपण किती उमेदवार आपले निवडून येतील? मला खात्री देतो की ह्या पाचोरा शहर आहे, या पाचोरा शहरातल्या जनतेला कोणी विकत घेण्याच्या फंद्यात पडू नये. ही अतिशय हुशार चाणक्य असलेला हा मतदार राजा आहे. हा विकासाला कायमस्वरूपी साथ देणारा हा पाचोरा शहर मतदारसंघ आहे. त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या 3 तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी 28च्या 28 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. याचा मला 100% आत्मविश्वास आहे आणि तेवढाच विश्वास माझ्या या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू भगिनीने. आप्पासाहेब, आपले सगळे नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर जनतेला काय आश्वासन देतात की 100 दिवसामध्ये असं कोणते कामं 3 कामं करणार आहात तुम्ही असे मोठे? पहिला विषय असा आहे की आज मला असं वाटतं की या पाचोरा शहर आपण पाहिल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईनमध्ये आहेत. मग तुम्हाला मी या ठिकाणी सांगेल की आपल्या सगळ्यांचं दैवर प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा परिसर आपण त्या ठिकाणी जवळपास 17 करोड रुपये मंजूर केलेले आहेत. परिसराची डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच ठिकाणी आपण 5 करोड रुपयाचा पूल मंजूर केलेला आहे, त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिथेच आपण या पाचोरा तालुक्यातले जे वारकरी बांधव आहेत त्या वारकऱ्यांसाठी 5 करोड रुपयाचं वारकरी भवन आपण त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. या पाचोरा शहर आणि परिसरातल्या अनेक तरुणांना मला असं वाटतं की हे पाचोरा शहर आणि पाचोरा आणि भडगाव तालुका जळगाव जिल्ह्यात सगळ्यात जास्त फौजमध्ये भरती होणारा तरुण कुठला असेल तर तो माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला आहे. परंतु त्यांना व्यायाम करण्याच्यासाठी कुठेही सुविधा नव्हती, म्हणून आपण 5 करोड रुपयाचं क्रीडा संकुल मंजूर केलं. ते काम आपलं पाईपलाईनमध्ये आहे. काकांबर्डी त्या परिसराच्या सुशोभीकरणाकरता आपले 5 करोड रुपये मंजूर आहे. कामाची सुरुवात झालेली आहे. या जनतेला फिरायला जर हायवे आपण पाहिला तर तिथं आपण जॉगिंग ट्रॅक तयार करतोय. 3.5 करोड रुपये तिथे मंजूर आहेत आणि क्रॉसिंगसाठी आपण त्या ठिकाणी पूल तयार करण्यात पुलाची निर्मिती त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
जे काही स्वप्न आहेत ते मी वचननाम्याच्या मार्फत आपल्या सगळ्यांच्या पुढे देणार आहे. परंतु जे आज कामं चालू आहेत ते सगळे आपल्या साक्षीनेच त्याच ठिकाणी आहेत. धन्यवाद सर. किशोर अप्पा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनीता दाई तुम आगे बढ़ो, सुनीता दाई तुम आगे बढ़ो.